नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला विषय आहे श्वित्र म्हणजे काय. बऱ्याच जणांना आपण पाहिलं असेल की त्यांच्या हातावरती, चेहऱ्यावरती, कोणत्याही बॉडीवरती, शरीरावरती कुठेही पांढरे पॅचेस येतात. त्याला आपण मराठीत कोड भरले असं म्हणतो आणि त्याला आयुर्वेदात श्वित्र म्हणून असं सांगितलेलं आहे. याच्याबद्दल काही थोडी माहिती सांगितलेली आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. श्वित्र म्हणजे शरीरावरती व्हाईट पॅचेस, व्हाईट कलरचं हे का होतं आहे, याचं कशामुळं होतं, हे होणार आहे, हे कसं ओळखायचं आणि ह्याच्यासाठी काय उपचार आहेत का, हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जे शरीरावरती पांढरे पांढरे पॅचेस होतात त्याला आयुर्वेदामध्ये श्वित्र असं म्हटलेलं आहे. आणि हे आपल्याला आयुर्वेदामध्ये कोणतं भेटतं तर चरक संहितामध्ये 7वा चॅप्टर याच्यामध्ये याची माहिती भेटेल आपल्याला. आता हे श्वित्र ह्याच्यामुळे ह्याची आयुर्वेदामध्ये काय कारणं दिली आहेत, हे कशामुळे होतं तर आयुर्वेदानुसार याची कारणे आहेत सतत खोटे बोलणे, गुरुनिंदा करणे म्हणजे गुरुजनांचा आदर न करणे, गुरु म्हणजे शिक्षक वगैरे त्यांचा आदर न करणे, त्यांना पाठीमागे शिव्या देणे, वाईट बोलणे, आपल्या घरच्यांना म्हणजे आईवडिलांचा सन्मान न करणे, सतत खोटं बोलणे, चोऱ्या करणे, आता देवधर्म न करणे, हे ह्या श्वित्राचं कारण दिलेलं आहे. फक्त एवढंच आहे का? नाही. जर तुम्ही ह्यातलं काहीही करत नसाल तर आयुर्वेदामध्ये असंही सांगितलं पूर्वजन्म पापकर्म म्हणजे अगोदरच्या जन्मामध्ये जर तुम्ही काही पाप केलं असेल तर त्याच्यामुळेही श्वित्र होऊ शकतं. हे असं आयुर्वेदानुसार सांगितलं आहे. आयुर्वेदामध्ये कुठं सांगितलेलं आहे? चरक संहितामध्ये सांगितलेलं आहे. चरक संहिता चिकित्सा स्थानमध्ये सांगितलेलं आहे 7व्या चॅप्टरमध्ये. जर तुम्हाला याविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चरक संहिता बघू शकता. आणि हे चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांगहृदय हे 3च आयुर्वेदाचे महत्त्वाचे पुस्तक आहेत जे सगळे आयुर्वेदिक डॉक्टर फॉलो करतात. तर मी कोण आहे? मीही BMS करतो आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे, वैद्य आहे. तर आता आपण माहिती सांगतो. आता हे श्वित्र आता मॉडर्ननुसार काही कारणे आहेत म्हणजे आताच्या सायन्सनुसार काही रिसर्च करून काय कारणे भेटली का तर हो, त्याचीही कारणे आहेत. ते काय कारणे आहेत, कशामुळे? एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे कसं, सतत खूप उन्हात काम करत असाल, त्वचा जळत असेल खूप तीव्र उन्हामध्ये, त्याच्यामुळे देखील श्वित्र होऊ शकतं. किंवा घरातील जवळच्या नात्यातल्या कोणाला असेल, आजी आजोबांना असेल, आई वडिलांना असेल, पंजोबाला किंवा कोणाला असेल, आईच्या आईला असेल किंवा वडिलांच्या आईला असेल तर असं तुम्हाला श्वित्र होऊ शकते. हे 20 ते 30% जणांना होण्याची मेन कारणे आहेत. म्हणजे होईलच असं नाही, पण होऊ शकतं, त्यांना होण्याची चान्सेस जास्त आहेत. नंतर अजून कशामुळे? एन्व्हायरमेंट फॅक्टर सांगितलं मी, उन्हामध्ये जळल्यामुळं. नंतर हे श्वित्र कशामुळे होत नाही लक्षात ठेवा. तुम्ही त्या पांढरकॉड झालेल्या माणसाला हात लावला, जवळ एका ताटात जेवण केलं तरी श्वित्र होणार नाही, त्याला हात लावला तरी होणार नाही. कशामुळे होतं ते माहीत नाही अजून. काय काय जण लोक म्हणतात पुअर हायजीन आहे त्याचं, म्हणजे ते स्वच्छता नीट पाळत नाही, निर्मळता नीट पाळत नाही, त्याच्यामुळे होतं. तर असं आहे का? असं अजिबात नाही मंडळी, त्याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. अजून कशामुळे होतं? मॉडर्ननुसार काय कारणं आहेत तर शरीरामध्ये मेलॅनोसाईट नावाचं पिगमेंटेशन असतं, ते शरीराला कलर देण्याचं काम करतं. शरीरामध्ये ते जेवढं कमी असेल तेवढं जास्त माणूस गोरा असतो आणि ते जेवढं जास्त असेल तेवढा जास्त माणूस काळा असतो. तर आता कसं ओळखायचं काय होतं ते नेमकं? आता जर मेलॅनोसाईटवर जर परिणाम व्हायला लागला तर काय होणार म्हणजे ते मेलॅनोसाईट कमी होणार आणि चेहरा गोरा व्हायला चालू होणार आणि एकदम जास्तच पांढरं होणार, पांढरी स्किन होणार, कारण ते जागेलाच प्रोडक्शन थांबतं मेलॅनोसाईटचं. आता तुम्हाला श्वित्र होणार आहे हे कसं ओळखायचं, म्हणजेच ती कोड होणार आहे हे ओळखण्याचं काही उपाय आहेत का, काही सायन्स आहेत का, म्हणजे आपल्याला कसं ओळखता येईल? जर तुम्हाला सतत शरीरावरती खाज येत आहे, केस हॉरिप्युलेशन्स म्हणजे कसं अंगावर काटा येतो आहे का सारखं, ह्याच्यामुळे देखील ते ओळखता येतं. आता हे ओळखल्यानंतर काय उपाय केले पाहिजे तर तुम्ही लवकरात लवकर वैद्यांकडे जावा. जर तुमच्या इथं जवळ एखादा वैद्य असेल तर त्याच्याकडे भेट द्या. अनुभवी असेल तर अजून चांगलं आहे. आता यानंतर श्वित्रमध्ये कसं ओळखायचं श्वित्र? आता कोणता श्वित्र नीट होतो, कोणता नीट होत नाही तर श्वित्र 3 प्रकारचे असतात मेनली, म्हणजे वरच्यावर बघितलं 3 प्रकारचे असतात. आता कुठला श्वित्र नीट होऊ शकतो? जर शरीरावरती एकच पॅचेस आला असेल तर तो नीट होऊ शकतो, किंवा एकच मोठा असेल नीट होऊ शकतो. असे श्वित्र नीट होऊ शकतात. 2 जवळजवळ असतील तरीही ते नीट होऊ शकतात. पण त्या दोन्हीमधलं काय असं पाहिजे? केस अशी तिथली स्किन आहे ना, त्वचा आहे ना, ती जरा वर गेलेली पाहिजे. त्या श्वित्र आहे त्याच्या शेजारचे पॅचेस, त्याच्या शेजारची केस लालसर झालेली नसावी. जर लालसर झालेली नसेल तर ते नीट होत आहे. नंतर जर त्याच्यावरती खाज येत असेल सतत तर ते नीट होणार नाही, हे नीट होणार नाही.
आता नीट कोणतं होणार नाही जर त्याच्यावर सतत खाज येत असेल, त्याच्या शेजारची केस जर लाल झाली असतील तर नीट होणार नाही ते. तरीही जर लवकरात पहिली स्टेज असेल, लाल व्हायला केस जर आता सुरुवात झाली असेल तर तुम्ही ते जागेला थांबवू शकता. आता याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत का, उपाय आहेत का, तर हो आहे. यातील आज एकच उपाय सांगणार आहे मी, ते बेस्ट आहे त्याच्यासाठी. औषध हे बेस्ट औषध आहे त्याच्यासाठी. ते नीट करणार म्हणजे करणारच, फक्त तुम्ही त्याचं बरोबर प्रमाणात घेतलं पाहिजे आणि चांगल्या ह्याने घेतलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये एक औषध सांगितलेलं आहे, ते आहे म्हणजे बाकूची. त्याला सोरेलिया कॉरिफोलिया म्हणतात, बॉटनिकल नेम आहे त्याचा आणि ती फॅबेसी फॅमिलीच आहे. आता म्हणजे मराठीमध्ये ह्याचं नाव काय आहे तर बाबीचा म्हणते त्याला, बाबीचा मराठीमध्ये. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव असू शकतात, पण पुस्तकामध्ये तर दिले ह्याला बाबीचा म्हणतात. आता इथं आपल्या इकडेही मराठी माणसं आहेत काय, त्यांनाही माहिती आहे की काय काय ओळखीचं ते बाबीचाच म्हणतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असू शकतं. तुम्ही जर तुम्हाला या प्लांटविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करू शकता, सोरेलिया कॉरिफोलिया किंवा बाकूची BACUCHI बाकूची म्हणून सर्च करू शकता. याच्यानंतर हे येईल आणि हे बेस्ट आहे, श्वेतरत्न आहे. म्हणजे ह्याचे मेन उपयोग काय तर त्याच्यासाठीच हे औषध बनवले आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. ह्याचा उपयोग अनेक उपयोग आहेत, पण हे ह्याच्यासाठी मेनमध्ये कामाला येतं. आता जर तुम्हाला हे कमी करायचं असेल श्वेत, तर ह्याचं आता ही बाकूची सांगितलं मी. ह्याचं काय वापरतात तर ह्याचं बीज वापरायचं. बीज म्हणजे फळाच्या आत बी असतो, त्याचा बी वापरायचा आपण. आता कोणता बी वापरला पाहिजे, मग कोणत्याही झाडाचं घेऊन चालणार नाही. ते काय फळ काळं असलं पाहिजे, काळं, आणि त्या काळ्यामध्ये काळंच सीड असलं पाहिजे, काळंच, आणि ते वापरलं पाहिजे. त्याचं चूर्ण वगैरे बनवून. आपण सांगणार नाही कसं वापरा, तुमच्या जवळच्या वैद्यांना विचारा, ते तुम्हाला सांगेल कसं वापरायचं. पण जर चांगल्या वैद्यांकडे गेला तर तुम्ही ते नक्कीच नीट होते, नक्कीच तुम्हाला नीट व्हायला मदत होते. आणि श्वेत्र बऱ्याच लोकांचं नीट झालेलं मीही देखील पाहिलेलं आहे. आता ह्याचं कसं उपयोग काय आहे सांगितलं तुम्हाला. परत त्याचा वास, फिक्कट वास येतो, असं जास्त गडद वास येत नाही त्याचा. पण तुम्ही कसंही स्वतः हे घेऊ नका, औषध वगैरे ते बी घेतला, पावडर केली आणि खाल्ला असं अजिबात करू नका. कारण ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, जर चुकीच्या प्रमाणात तुम्ही खाल्लं तर ह्याच्यामुळे तुम्हाला कसतर होतं आहे, नॉशिया होतो, परत वॉमिटिंग, उलट्या व्हायला सुरुवात होते, डोकं जड येतं, डोकंदुखी होते, जुलाब लागते. हे सगळं होऊ शकतं जर चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे. जर तुम्हाला बरोबर याचा डोस पाहिजे असेल, बरोबर खायचं असेल तर तुम्ही जवळच्या वैद्यांना संपर्क साधा. म्हणजे तेही फेमस असलं पाहिजे, त्याच्यासाठीच असलं पाहिजे, एमडी झालेला असलं पाहिजे, चांगला असायला पाहिजे. मग ते तुम्हाला बरोबर उपचार करेल आणि ते लवकरच नीट व्हायला मदत होईल. आता बाकूची हे कसं वापरते तर हे सांगतो मी थोडक्यात. म्हणजे तुम्ही करू नका, पण सांगतो मी कसं देतील ते. तर बाकूचीचा क्वाथ म्हणजे काय करायचं, एक सीड घ्यायचं, त्याचं वजन करायचं किती, त्याला पाऊंड करायचं म्हणजे बारीक करायचं, आणि ते बारीक करून एका पाण्यात ठेवायचं आणि त्याच्या 16 पट पाणी, त्याच्या वजनाचे 16 पट पाणी घ्यायचं आणि ते आगीवर गरम करायचं. नंतर त्याच्यामध्येच चालू असतानाच आमलकी चूर्ण म्हणजे आवळा आहे, वाळलेला आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचा. आणि खदीर एक म्हणून अजून एक औषधी वनस्पती आहे, त्याचं देखील खदीर नीर असं भेटतं, तेही त्यात टाकायचं आणि पाणी गरम करून ते जेवढं 16 झाले त्याचं 8 पट निम्म कमी करायचं. आणि कमी केलेलं राहिलं ते पिल्यानंतर ह्या श्वेतरमध्ये खूप जास्त फायदा होतो. फक्त एका ह्याच्यावर क्युअर होतं का, ते एका ह्याच्यावर ठीक होतं का, अजिबात नाही. पण ह्याच्यामध्ये खूप जास्त परिणाम जाणवतो. अजून फक्त दुसरे औषध देतो वैद्य, त्याच्याकडे जावा तुम्ही, त्याच्याकडून योग्य ते औषध घ्या. याच्यासोबत फक्त एवढं करून चालत नाही, त्याच्यासाठी योग्य आहार मेंटेन करावा लागतो. आहार म्हणजे काय ते वैद्य सांगेल तुम्हाला काय खायचं, काय नाही खाल्लं पाहिजे. आता प्रत्येकाचा दोषानुसार असतं, कोणता दोष विशेष झाला. आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. आता ह्या तिन्ही दोषापैकी कोणता दोष विशेष झाला म्हणजे कोणत्या दोषामुळे होत आहे हे देखील कळेल. जर त्या दोषानुसार आहार वेगवेगळा ठरू शकतो. वात विषयक झाला असेल म्हणजे वात जर वाढला असेल तर तुम्हाला शुगर नसेल, वात वाढली आणि शुगर नसेल तर तुम्हाला मधुर आम्ल लवण म्हणजे तुम्हाला गोड जास्त खायला लावणार, आम्ल खायला लावणार, खारट जरा खायला लावणार. जर बीपीचा त्रास नसेल, शुगरचा त्रास नसेल, तुमचं वय किती आहे, तुम्ही कोणत्या प्रदेशात राहता, ह्याच्यावरून हे सगळं ठरतं. मग ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की काय केलं पाहिजे, काय नाही. जर योग्य उपचार योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेवर जर घेतला मंडळी तर तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते आणि ते जाग्यालाच थांबते आणि पुन्हा ते होणार देखील नाही.
तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर असेच व्हिडिओ नंतरही देखील पाहिजे असतील तर वेगवेगळ्या आजारांवर तर नक्कीच आपण व्हिडिओ देखील बनवू. असाच आपल्या भावाला मित्राला फॉलो करा. धन्यवाद.